ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनच्या गणरायाचे विसर्जन संपन्न। ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशनच्या वतीने नेहमीप्रमाणे यंदाही गणरायाची स्थापना मोठ्या उत्साहात करण्यात आली। पोलीस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी 10 दिवस गणरायाची भक्तिभावाने पूजा केली। विशेष म्हणजे ड्युटीवर कार्यरत असलेल्या नौपाड पोलिसांनी नेहमीप्रमाणे आपले बाप्पाचं विसर्जन अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीला भक्तिमय वातावरणात पूर्ण केले। या वर्षीच्या मिरवणुकीत मोठ्या प्रमाणात बेंजो पथकांचा सहभाग दिसून आला। मिरवणुकीचे मुख्य आकर्षक पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचा आनंद आणि उत्साह होता, ज्यांनी आपल्या बाप्पाला निरोप देण्यासाठी जल्लोष केला। विसर्जनाच्या दिवशी पोलिसांनी आपले कर्तव्य पार पाडत विसर्जन सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण केला। गणेश उत्सवाच्या दरम्यान पोलीस स्टेशनच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष बंदोबस्त ठेवला होता। विसर्जनाच्या सोहळ्यानंतर पोलिसांनी आपल्या नियमित कर्तव्यावर परतताना एकमेकांचे अभिनंदन केले आणि गणरायाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचे निमंत्रण दिले। मागील 23 वर्षापासून नौपाडा पोलीस स्टेशन येथे परंपरेनुसार गणेश स्थापना होत असते आणि मागील 23 वर्ष जी परंपरा चालू आहे ती याही वर्षी नौपाडा पोलीस स्टेशनला गणपती बसवलेला होता आणि 10 दिवस पूर्ण सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रोज सकाळ संध्याकाळ आरती करून त्या गणेशाची पूर्ण सेवा केलेली आहे। यावेळेस 11व्या दिवशी विसर्जन असल्यामुळं पोलीस स्टेशनच्या सर्व कर्मचाऱ्याला त्यामध्ये 5 दिवस विसर्जन बंदोबस्त करावा लागला। एक 1.5 दिवसाचा, 5 दिवस, 6 दिवस, 7 दिवस आणि 11व्या दिवसाचा। त्यामुळं पोलीस स्टेशनचा दरवर्षी जो विसर्जन असतं हे मेन विसर्जन झाल्यानंतर असतं आणि त्याप्रमाणे आपण नौपाडा पोलीस स्टेशनचा राजाचं विसर्जन करण्यासाठी 5 वाजता शांततेत मिरवणूक काढलेली आहे। त्यामध्ये सर्व कर्मचारी, महिला कर्मचारी यांना अतिशय उत्स्फूर्तपणे भाग घेतलेला आहे आणि या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांवरचा एक ताणतणाव पण मुक्त होऊन जातो आणि ते उद्यापासून परत आहे त्या जोमानं कामाला लागतात। भिवंडीत दुसऱ्या दिवशी तणावपूर्ण शांतता। शहरामध्ये मंगळवारी गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादानंतर बुधवारी मुस्लिम बांधवांचा ईद ए मिलाद निमित्ताने निघणारा जुलूस सायंकाळी शहरातील क्वार्टर गेट मस्जिदीतून सुरू झाला। या जुलूसमध्ये हजारोंच्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते। शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। दरम्यान सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे काही हुल्लडबाज तरुणांनी वाहनांची तोडफोड करून 2 ते 3 तरुणांना बेदम मारहाण केली। यानंतर काही काळ छत्रपती शिवाजी महाराज चौकात तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिसरात शांतता प्रस्थापित करण्यात आली। नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता शहरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी यासाठी पोलीस प्रशासन सहकार्य करावे। तसंच गणेश विसर्जन मिरवणुकीत शांतता भंग करणाऱ्या 5 ते 6 जणांना ताब्यात घेण्यात आले असून कुणीही शहरातील शांतता भंग करू नये असं आवाहन भिवंडी पोलीस उपायुक्त श्रीकांत परोपकारी यांनी नागरिकांना केले आहे। पोलिसांशी भेटला, अधिकाऱ्यांशी भेटला, काय बोलणं झालं आणि आता परिस्थिती कशी आहे तुम्ही कसं? आज जो काही भिवंडीत प्रकार घडला अतिशय निंदनीय अशी घटना आहे। त्या बाबतीतच पोलीस आयुक्तांशी मी भेटलो। संबंधित घटनेची चौकशी व्हावी। बघा, याच्यात अशा अनेक घटना होतात की नको त्या लोकांना कारवाई होते आणि जे ह्या घटना घडवतात ते कुठेतरी बाजूला जातात आणि म्हणूनच ज्यांच्या या घटनेत हात आहे त्या सगळ्यांवर कठोरातली कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि पोलिसांनी देखील तसं सांगितलेलं आहे। आयुक्त साहेब स्वतः बोलले की आम्ही स्वतः या सगळ्या घटनेची चौकशी करत आहोत। अनेक ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आहेत, सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हे सगळं चेक केलं जाईल आणि एक नक्की आहे, ज्यांनी ही घटना केलेली असेल, घडवली असेल तो कुठल्याही समाजाचा असो पण त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई होणार। परंतु हे देखील मी आपल्याला सांगतो की 3 दिवसापूर्वी देखील पद्मानगरला एक अशा प्रकारची घटना घडली होती, आपल्याला देखील कल्पना आहे। आता कालची ही घटना घडली। मी एवढंच सांगेन, आमच्या भिवंडीवासियांना आवाहन करेन की नक्की या घटना घडतात, त्या घडवल्या जातात याचा देखील आपण स्वतः सगळ्यांनी विचार करायला हवा। भिवंडीत वर्षानुवर्ष आपण सर्वजण एकोप्याने एकतेने राहतो आणि भिवंडीची शांतता आज जी अखंडित आहे यात सगळे हिंदू मुस्लिम सगळे एकत्र राहिल्यामुळे
ही एक संघ आणि ही शांतता अबाधित आहे. आणि असा कोणीतरी एक व्यक्ती जर हे सगळं करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्या व्यक्तीवर कारवाई नक्कीच होणार, परंतु आपण सगळ्यांनी देखील या व्यक्तीपासून किंवा या घटनेचा निषेध करणारच आहोत आणि त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. परंतु शेवटी या शहरात शांतता राहणे ठेवणे हे सगळं तुमचं आमचं सगळ्या नागरिकांचं कर्तव्य आहे. आणि म्हणून मी भिवंडीवासियांना आवाहन करेन की काल आपली विसर्जन मिरवणूक होती, आज जुलूस आहे, या सगळ्या गोष्टी शांततेत पार पडल्या पाहिजे, तेव्हाच आपली भिवंडी शांत राहील. आणि ही सगळ्यांची, सर्व पक्षीय नेत्यांची, सगळ्यांची, सर्वसामान्यांची गरज आहे. मामा, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कुठेतरी जाणीवपूर्वक असा वाद किंवा अशा पद्धतीचा जो काही प्रकार घडवण्याचा प्रयत्न होतो असं वाटतं. बघा, मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी देखील पद्मानगरला घटना घडली, कालची देखील घटना घडली. म्हणून नक्की ह्या घटना का घडतात का घडवल्या जातात याची चौकशी तर पोलीस करणारच आहे. परंतु आपण देखील सगळ्यांनी एक सुज्ञ जबाबदार नागरिक म्हणून यापासून सतर्क राहायला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन बघा, भिवंडीतील शांतता, कायदा, सुव्यवस्था ही कायम राहणे हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि सगळ्यांची जबाबदारी देखील आहे. आणि म्हणून अनेक ठिकाणी आपण पाहत असाल, खरं म्हटलं तर आज आपण पाहतो तर जेव्हा ही घटना घडली तिथं माझ्या विरोधात देखील घोषणा दिल्या जात होत्या. आता खरं म्हटलं तर त्या गोष्टीशी माझा काय, इतरांचा काय, कोणाचा काही संबंध नाही. हिंदू असेल, मुसलमान असेल, ज्या कोणी एका व्यक्तीने केल्या असेल तो कुठल्याही समाजाचा असो, त्याला कठोर कठोर शिक्षा व्हावीच. काल गणपती विसर्जनाच्या दरम्यान दगडाला या भीतीने काही जणांनी तिथं जमाव जमला. त्यानंतर त्या जमावाला पोलिसांनी पांगवलं. त्यानंतर काही जणांना आम्ही ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडे आमचा तपास चालू आहे आणि ज्या वेळेला या तपासात पुढे आमची पुढच्या टप्प्यात जाऊ त्यावेळेला ज्यांच्यावर संशय असेल किंवा ज्यांनी ते कृत्य केलेलं असेल त्यांना अटक करण्यात येईल. आतापर्यंत किती जणांना ताब्यात घेतलं आणि काय तपासाची दिशा आहे? आम्ही 5 ते 6 लोकांना घेतलेला आहे, पण त्यात ज्यांचा सहभाग असेल त्यांच्यावर कारवाई होईल, ज्यांचा सहभाग नसेल त्यांच्यावर कारवाई होणार नाही. आज ज्या पद्धतीला ईद मिलादुन्नबीचा मिरवणूक निघाला आहे त्याच पद्धतीचं टेन्शन खालचं असेल का आज भिवंडीमध्ये काहीतरी क्रिएट केलं जातं? नाही, माझ्या म्हणण्याप्रमाणे टेन्शन वगैरे काही नाही आहे. कालची एक घटना, या घटनेला आम्ही जमाव जमला होता, पांगवला होता, त्याच्यानंतर इथं तणाव वगैरे असा काही नाहीये. जनतेने कुठल्याही अफवेवर वगैरे विश्वास ठेवू नये. भिवंडीची जनता नेहमी शांतिप्रिय राहिलेली आहे, शांततेला त्यांनी सपोर्ट केलेला आहे. मी सर्व पत्रकार, सर्व नागरिक, सर्व जनतेला विनंती करतो की कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी आपले सण शांततेने साजरे करावे आणि पोलीस आणि सफिशियंट बंदोबस्त ठेवलेला आहे. सर, याच्या आधी देखील 2-3 अशा घटना घडल्या होत्या आणि मृत्यूची तुडवून देखील झाली होती, तर या सगळ्यांचं कनेक्शन वाटते का आणि सगळ्यांचे तपास किती आपल्या पोहोच करते किंवा किती वेगवेगळ्या टीम करते त्याच्या कुठे? प्राथमिक माहितीप्रमाणे मी आता तुम्हाला काही सांगू शकत नाही, पण जसा जसा तपास पुढे सरकेल आपल्याला शांतीनगर, भिवंडी शहर, निजामपुरा इथे वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत, त्या अनुषंगाने आपण तपास करू. आमची 4 पथकं ऑलरेडी कार्यरत आहेत. त्या तपासाअंती काय निष्कर्ष येतील त्यानंतरच आम्हाला काही बोलता येईल. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून आदिवासी संघटना देखील आक्रमक. धनगर समाजाला आदिवासी मधून आरक्षण देऊ नये यासाठी आदिवासी संघटना आक्रमक झालीय. सरकारने आमचं ऐकलं नाही तर आदिवासी भागातून मुंबईला जाणार, पाणी बंद करू संघटनेचा इशारा. तसंच रेल्वे रूळ देखील उकडून काढू, आदिवासी संघटना आक्रमक. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत मुख्यमंत्र्यांना इशारा दिलाय. येत्या सोमवारी आदिवासी संघटनांचे पदाधिकारी देखील मोठ्या प्रमाणात मुंबईत धडकणार आहेत. मुंबईत आदिवासी नेते यांच्या सोबत आयोजित बैठकीनंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरवली जाणार आहे. 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी धनगरांच्या शिष्टमंडळाची मीटिंग लावून
सह्याद्री अतिथीगृहावरती धनगड आणि धनगर हे एकच असल्याचा GR काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव विकासजी खारगे यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी स्थापन केली। ती कमिटी आदिवासींवरती अन्याय करणारी आहे। माननीय हायकोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाने निकाल दिलेला आहे की धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येणार नाही, कारण धनगर ही जात आहे, आदिवासी ही जमात आहे। त्यामुळे त्यांचं संस्कृती परंपरा वेगळी असल्याने धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येत नाही। हे माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेले निकाल आहे, तरीही जाणून बुजून हे मिंदे सरकार आदिवासींचा बळी घेण्याचा प्रयत्न करत आहे। आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स यांना 2014-15 साली आदिवासी आणि धनगरांचं सर्वेक्षणाचं काम दिलं होतं। टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स टीसने अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे की धनगर आणि आदिवासींची संस्कृती वेगळी असल्यामुळं धनगरांना आदिवासीचं आरक्षण देता येत नाही। तरीही तो सर्वेक्षणाचा अहवाल टीसचा जाहीर केला न करता यांनी ही खारगे समिती स्थापन केली। ही खारगे समिती आदिवासीचा बळी घेणारे असल्याने जर GR निघाला तर आदिवासींवरती मोठा अन्याय होईल। त्या निषेधार्थ आज जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना आज आम्ही हे निवेदन पाठवणार आहे। जर मुख्यमंत्र्यांनी या निवेदनाची दखल घेतली नाही तर आदिवासी भागातलं जे पाणी आहे मुंबई मराठवाडा जाणार आहे ते आम्ही रात्रीतून त्या नळकांड्या सगळ्या फोडून टाकून मुंबई मराठवाड्याचं पाणी बंद करून टाकू। त्याचसोबत आदिवासी भागातून सर्व रेल्वे संपूर्ण देशात जाती। कसारा घाट असू द्या, कोणत्या भागातून जी रेल्वे जाती त्या रेल्वेच्या पटऱ्या आम्ही रात्रीतून उकडून फेकून देऊ। त्यामुळे शासनाने सरकारने आताच जागे होऊन तो GR रद्द करावा। आदिवासींवरती होणारा अन्याय हा थांबवा, अन्यथा आदिवासी समाजाच्या 25 आरक्षित जागा आहेत त्या तुम्हाला एकही मिळू देणार नाही आणि तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे कट कारस्थान आदिवासी करतात। हे कट कारस्थान आम्ही हाणून पाडू आणि आदिवासीच्या नादाला कोणी लागू नये। विधान भवन मुंबई येथे सर्व आदिवासी, आजी माजी मंत्री, आजी माजी आमदार खासदार, सर्व संघटना पदाधिकारी आणि कार्यकर्ते, सर्व पक्षात आदिवासी समाजाचे असलेले कार्यकर्ते सगळ्यांची एक वैचारिक बैठक होणार आहे आणि त्या बैठकीमध्ये या खारगे समिती संदर्भाच्या विरोधात आणि या महायुती सरकारच्या विरोधात एक निर्णय घेतला जाईल आणि पुढील आंदोलनाची दिशा 23 सप्टेंबर 2023 रोजी ठरवण्यात येईल। आमदार सुभाष देशमुख यांची चिंता वाढली। राजेश काळे यांनी दिला इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा। सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघात माजी सहकार मंत्री आणि विद्यमान आमदार सुभाष देशमुख यांनी आणखी एक धक्का दिलाय। सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर राजेश काळे यांनी इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा दिलाय। या अगोदर सुभाष देशमुख गटाच्या 6 माजी नगरसेवकांनी दिला होता। सोमनाथ वैद्य यांना लेखी पाठिंबा 6 नगरसेवकांनी दिलाय। आता माजी महापौरांचाही लेखी पाठिंबा मिळत सोमनाथ वैद्य यशस्वी झाल्याने आमदार सुभाष देशमुख यांची चिंता वाढली आहे। माजी महापौर राजेश काळे हे आमदार सुभाष देशमुख गटाचे मानले जायचे कट्टर समर्थक, मात्र त्यांनी वैद्य पाठिंबा दिल्याचं सुभाष देशमुख यांनी गटातील मंडळी समोर आली आहेत। आगामी काळात आणखी माजी नगरसेवक तसंच ग्रामीण भागातील सरपंच आपल्या बाजूने उभे राहणार असल्याचा भाजपचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांनी दावा केलाय। माजी उपमहापौर सोलापूर महानगरपालिका आज होणाऱ्या 2024 विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सर्व नगरसेवक, मी स्वतः आणि आमचे सर्व कार्यकर्ते, पक्ष संघटनेतले सर्व लोक आणि दक्षिणमधील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच यांचा सोमनाथ वैद्य यांना पाठिंबा आहे। आता थोड्या दिवसासाठी 25-15 कामं आलेली आहेत, त्यासाठी सर्व सरपंच लोकसुद्धा पत्र देण्यासाठी थांबलेले आहेत। त्यांचे सुद्धा सर्व पत्र मिळणार आहेत। योग्य उमेदवार दक्षिणला मिळावा ही अपेक्षा आहे। दक्षिणमध्ये ह्या उमेदवाराशिवाय पर्याय नाही आणि सध्या परिस्थितीमध्ये भाजपातला नवीन चेहऱ्याची गरज आहे आणि युवा कार्यकर्त्यांना, सर्व ज्येष्ठ कार्यकर्त्यांना सांभाळून नेणारा आणि प्रशासकीय अनुभव असणारा लिंगायत चेहरा भारतीय जनता पार्टीसाठी हवाच आहे। यासाठी आम्हाला आमच्या प्रभागातील सर्व लोकांनी, ज्येष्ठ मंडळींनी आणि तेथील सोसायटीतील बऱ्याच चेअरमन लोकांनी सुद्धा आणि त्यांच्या नातेवाईकांनी आम्हाला सांगितलं की सोमनाथ वैद्य यांच्यासाठी तुम्ही स्वतः प्रयत्न करा आणि ह्या सर्वांचा आदर राखून मी आज त्यांना आमची शिफारस पत्र मी देत आहे आणि त्यांना त्यांच्या भावी वाटचालीत शुभेच्छा
आणि ते भरघोस मतात निवडून येतील याबद्दल आम्हाला शंका नाही. फक्त लीड किती हवा एवढाच प्रश्न आमच्यासाठी आहे. आमच्या जुळे सोलापूरमधून आम्ही त्यांना सर्व जास्त मताधिक्य दिली. खुश खबर, खुश खबर, खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावती जिल्ह्याचा दौरा करावा व अमरावती ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असं बळवंत वानखेडे म्हणाले. अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावती जिल्ह्याचा दौरा करून पीक पाहणी करावी व जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी अमरावतीचे खासदार बळवंत वानखेडे यांनी केली आहे. अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. सोयाबीन पिकावर पिवळा मॉकझॉक आला आहे, त्यामुळे सोयाबीनचे उत्पादक घटणार आहे. तर कपाशीवर अळी असली तर अर्ध्याहून अधिक संत्रा सुद्धा मोठ्या प्रमाणात गळत आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील शेतकरी संकटात आहे. त्यामुळे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अमरावती जिल्ह्याच्या तातडीने दौरा करावा व पीक पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देऊन नुकसान भरपाई द्यावी व ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी खासदार बळवंत वानखेडे यांनी केली आहे. सोयाबीनवर पिवळा मोजाक आलेला आहे आणि कपाशीवर सुद्धा लाल्या काही प्रमाणामध्ये आलाय किंबहुना येण्याची सुद्धा शक्यता आहे. तुमची काय प्रतिक्रिया? शेतकऱ्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. जे शेतकऱ्यांनी पेरणी केली तेव्हापासूनच जो पाऊस आहे तो सातत्यानं पाऊस चालू आहे. कुठं अतिवृष्टी असेल किंवा सातत्याचा पाऊस असेल, त्या पावसामुळे पिकं अतिशय खराब झालेले आहेत. आता सोयाबीन उभारणीस आलं, परंतु पिवळा मोजाक आल्यामुळे त्याचं उत्पादन एवढं घटणार आहे की निम्म्यापेक्षा कमी हे उत्पादन होणार आहे. आणि कपाशीचा आता जेमतेम फुलपाती बोंडे सुरू झाली तर बोंडावर सुद्धा अळीचा प्रादुर्भाव दिसतो. अतिशय पिकाची परिस्थिती नाजूक आहे. शेतकरी खूप मोठ्या संकटात आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी त्वरित जिल्ह्याचा दौरा करावा आणि पीक पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी, जो की शेतकरी खूप संकटात आहे. आणि त्यामुळे पुन्हा जे काही संत्रा आहे तो संत्रा पूर्णतः गळालेला आहे. खाली पाहिलं तर ढीकचे ढीक पडलेले आहेत. आणि जो 5 लाखात संत्रा गेला होता तो आता व्यापारी त्यांना 1 लाखात मागत आहे. संत्र्याचं खूप सुद्धा नुकसान आहे, केळीचं नुकसान आहे. म्हणून ह्या परिस्थितीत ओला दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज बुलढाणा दौऱ्यावर. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान व तसंच बुलढाणा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचा लोकार्पण सोहळा आणि शहरातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे स्मारकावर फुलांची मोठी सजावट करण्यात आली आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री दिलीप वळसे पाटील, केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत आज बुलढाणा येथील शारदा ज्ञानपीठ हायस्कूल येथे होत आहे. या मेळाव्यासाठी 30 ते 40 हजार महिला लाभार्थी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री दौऱ्यावर येत असलेल्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त बुलढाणा शहर लावण्यात आला आहे. खबर, खुश खबर, खुश खबर. डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका. सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स. गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा. ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल. रोहिणी खडसे वडिलांचं नाव घेऊन राजकारण करत आहेत. वडिलांचे नाव लावून राजकारण करणाऱ्यांना आमच्याकडे किंमत नाही, असं रुपाली चाणक्कर म्हणाल्या. चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाणक्कर जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून जी ती हत्या करण्यात आली होती तिच्या कुटुंबाची देखील भेट घेतली.
तसंच चोपड्यातील भारत बांगलादेश सीमेवर शहीद झालेल्या वीर जवानाच्या कुटुंबांची सातबारपण भेट घेतली। यावेळी रुपाली चाणक्कर यांनी सांगितले की महिला व अल्पवयीन मुलीवर अत्याचार घडू नये यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत। रुपाली चाणक्कर यांनी खडसे कुटुंब कुठल्या पक्षात आहे हे कळत नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली। यावर उत्तर देताना रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर माध्यमातून खडसेंचं राजकारण तुमच्या आकलन शक्तीला झोपवणार आहे असं विधान केलं होतं। यावर रुपाली चाणक्कर यांनी पलटवार करताना म्हणाल्या की त्यांनी म्हणावं आधी नवऱ्याच्या व सासऱ्याचं नाव लावावं मग आमच्याशी बोलावं। वडिलांच्या नावावर राजकारण करत आहेत, वडिलांचं नाव लावून राजकारण करणाऱ्यांना आमच्याकडे किंमत नाही असं रुपाली चाणक्कर म्हणाल्या। ताई, महाराष्ट्रामध्ये महिलांवर आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना ज्या आहेत त्या वारंवार घडत आहेत आणि सगळ्यात जास्त जे बडे ते अल्पवयीन मुली जे ते पडतात याकडे आपण कसं पाहताय? यामध्ये आपण खरं तर शिक्षा करतो, घटना घडूच नाही यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे। पण या घटनेमध्ये सुद्धा जर पाहिलं तर अल्पवयीन दोन्हीही अगदी 5.5-6 वर्षाच्या मुली होत्या त्या आणि त्या घरापासूनच्या दूर अंतरावरच्या शेतामध्ये या तिन्ही मुली कोणीही सोबत नसताना तिघी जणीच गेलेल्या होत्या। त्याच्यामुळे शेतातून येताना घडलेली ही घटना आहे। खरं तर पालकांनी एवढ्या लहान मुलींना इतक्या लांब वर्ष अंतरावर पाठवणं सोबत कोणी नसताना हे चुकीचंच होतं। पण त्याच्याही पेक्षा वाईट घटना म्हणजे त्या व्यक्तीने जी दारूच्या नशेमध्ये होती तिने अशा पद्धतीने कृत्य करणं, फाशीची शिक्षा त्यांना होईल तिथपर्यंत न्यायालय घेऊन जाईल, मला सन्मान्य न्यायालयावरती विश्वास आहे। पण हे सगळं होत असताना मुलींची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आणि त्यांची कृष शरीरयष्टी पाहिल्यानंतर लक्षात आलं की एकंदर समाजाची मानसिकता कुठे चाललेली आहे। त्याच्यासाठी फार प्रयत्न करावा लागेल। आयोगाच्या माध्यमातून काम करते। आज देखील मी आपल्या एरोंडलमध्ये शाळांमध्ये जाऊन मुलींसाठीचा मी संवादाचा कार्यक्रम घेतला, पालकांमध्ये जनजागृती करतोय। पण आजच्या घटनेमध्ये मी पाहिलं तर मी त्या मुलीच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्या आईने कोणताही प्रतिसाद दिला नाही। म्हणजे इतके 10 ते 12 मुलींच्या ह्याच्यामध्ये बाळंतपण झाल्यानंतर त्या बाईची अवस्था काय झाली असेल हा तर मला प्रश्न पडतोय। त्या अगदी शून्य नजरेमध्ये बसलेल्या होत्या, त्यांना पटकन त्या मुलीच्या वडिलांना मुलींची नावही आठवत नव्हती। ताई, महाराष्ट्रामध्ये महिलांवर आणि खुशखबर डेन नेटवर्कचा HD पॅकेज धमाका। सिल्वर ॲड ऑन पॅकेजसाठी 20 रुपयात 20 HD चॅनल्स, गोल्ड ॲड ऑन पॅकेजसाठी 30 रुपयात 30 HD चॅनल्स। या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजच आपल्या डेन केबल ऑपरेटरशी संपर्क साधा। ही योजना फक्त HD सेटअप बॉक्सवरच उपलब्ध असेल। सोलापुरातील लाडकी बहीण योजना कार्यक्रम उधळून लावणार, सकल मराठा समाजाचा सरकारला इशारा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सोलापुरात लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम उधळून लावणार, सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांचा सरकारला इशारा। मनोज जरांगे पाटील हे प्राणपणाने 6व्यांदा उपोषणाला बसले असताना त्याकडे दुर्लक्ष करून सरकार कार्यक्रम घेत असेल तर तो कार्यक्रम आम्ही उधळून लावू। आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नाकडे दुर्लक्ष करून जर निर्लज्ज मनाने सरकार लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम घेत असेल तर हे योग्य नाही। 25 सप्टेंबर रोजी सोलापुरात लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत। मात्र त्यापूर्वी सकल मराठा समाजाने त्याला आता तीव्र विरोध दर्शवला आहे। मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज 3रा दिवस आहे। अजूनही सरकारने योग्य तो मार्ग काढण्यासाठी हैदराबाद गॅजेट असेल, मुंबई गॅजेट असेल किंवा सातारा गॅजेट असेल, आमच्यावर दाखल झालेले गुन्हे असतील याच्यावर सन्माननीय तोडगा काढल्याशिवाय सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत। जर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण योग्य तो सकारात्मक मार्ग न काढता जर तुम्ही सोलापुरात पाऊल ठेवाल तर मुख्यमंत्री साहेब याद राखा, लाडक्या बहिणी लाडका भाऊ संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांसाठी हा कार्यक्रम उधळून लावतील आणि तुम्ही सोलापूर जिल्ह्यात तुम्हाला ही सकल मराठा बांधव पाय ठेवू देणार नाहीत। आमच्या आंदोलनाला वर्षपूर्ती होऊन या वर्षभरात 6व्यांदा उपोषण करूनही आमची जर तुम्ही दखल घेणार असाल, 6 कोटी मराठ्यांचा दैवत संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांचा जर तुम्ही घोर अपमान करणार असाल तर सोलापुरात पाऊल टाकताना 10 वेळा विचार करा। तुम्हाला योग्य ते प्रत्युत्तर दिल्याशिवाय हा सकल मराठा समाज शांत बसणार नाही। संगमनेरकरांनो एकदा संधी द्या, संगमनेरचा कायापालट करतो असं सुजय विखे पाटील म्हणाले।
तुम्हाला संगमनेर तालुक्यात विकास पाहिजे असेल तर विखे पाटील यांच्या शिवाय पर्याय नसल्याचं भाजपचे माजी खासदार व कृषी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी चिरंजीव सुजय विखे यांनी सांगितले। सामनेर विधानसभा लढवायचे संकेत त्यांनी संगमनेर तालुक्यातील आयोजित एका कार्यक्रमात दिले आहे। तुम्ही 7 वेळा एकाला संधी दिली, मला एकदा द्या, मी संगमनेर मतदारसंघाचा कायापालट करून दाखवतो, असं सुजय विखे यांनी बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता संगमनेर विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे। विकासाचे पिंपरण्याचे लोक इथे येतात, अजून कुठल्या गावाचे येतात, जाकुरीचे लोक इथे येतात। आता पुढे जेव्हा संगमनेर विधानसभाचे लोक इथं दाव्याला आल्यानंतर तुम्ही सगळ्यांना भेटून सांगा, आता तुम्ही इथं येऊ नका, मीच तिकडे जाणार आहे, त्यामुळे तुम्हाला इकडे यायची गरज नाही। जर लोकांना विकास पाहिजे असेल, आपल्याला या संगमनेर मतदारसंघाच्या प्रत्येक गावामध्ये इथं दशक्रियाविधी येणाऱ्या माणसाला सांगावं लागेल की तुम्हाला आमच्यासारखा दशक्रियाविधी घाट पाहिजे असेल तर तुम्हाला विखे पाटीलच लागतील, त्याशिवाय ते होणार नाही। कारण की विकास कोण करू शकतं, विकासाची ताकद कोणामध्ये आहे। आपण राजकारण करू इच्छित नाही, पण विकासापासून जर आपण वंचित असाल, मला मगाशी दिलीपराव म्हटले आपल्याला ताकद लावावं लागेल, म्हणजे ताकद लावायची गरज नाही, ताकद लावायची गरज नाही। एखाद्या व्यक्तीला तुम्ही 7 वेळेस संधी दिली, मला एकदाच देऊन पहा, तुम्हाला पूर्ण मतदारसंघाचा कायापालट करून दाखवतो, सुजय विखे नाव सांगणार। प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्यावरून महायुतीमध्ये श्रेयवादाची लढाई। मंदा म्हात्रे म्हणाल्या, आपल्या भूमिपुत्रांचे जे प्रश्न प्रलंबित होते ते सोडवण्यासाठी मार्ग सापडला असता मुख्यमंत्र्यांसोबत 2 ते 3 बैठक झाल्या आणि त्यानंतर असं ठरलं की गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करताना काही त्रुटी होत्या, त्या मी लगेच सरकारला दाखवल्या होत्या। आता मात्र त्या कामाला चांगली चालना मिळाली आहे। मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे की पुन्हा जर काही त्रुटी आढळल्या तर निर्णय घेऊ। प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे अशी मुख्यमंत्र्यांची धारणा आहे। काही लोकांनी आता बैठका घेतल्या आहेत, आता पत्रव्यवहार केले आहेत, पण माझ्याकडे 2004 पासूनचे पत्रव्यवहार आहेत। तसंच विजय नाहाटा 10 वर्षात मंदा म्हात्रे यांनी काहीही केलं नाही, त्यांना त्यांच्यातील ABCD देखील माहिती नाही, त्यांनी आमचे क्रेडिट घेऊ नये। प्रकल्पग्रस्तांना घरे मिळवण्याचा संपूर्ण विषय आम्ही हाताळलेला आहे, त्यामुळे आम्ही क्रेडिट घेऊ देणार नाही। त्यांनी काम करावे आणि त्यांच्या कामाचे त्यांनी क्रेडिट घ्यावे, असं भाजप आमदार म्हणाले। त्यांनी काही केलं नाही 10 वर्षामध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी, हा माझा आरोप आहे, माझा आक्षेप आहे। त्यांना याच्यातली ABCD माहिती नाही, अबकड कळत नाही याच्यातलं, असं माझं म्हणणं आहे। त्यांनी आमचं क्रेडिट घेऊ नये, त्यांनी दवाखान्याचा विषय घेतला, आम्ही एक शब्द बोललो नाही, त्यांना क्रेडिट घेऊ दिलं। हा विषय संबंध आम्ही हाताळलेला आहे, त्यांना आम्ही क्रेडिट घेऊ देणार नाही। घ्यायला गेल्या तर त्या कशा आळशी आहेत, त्यांनी कशी कॉन्ट्रॅक्ट घेतली, काही काम प्रकल्पग्रस्तांसाठी केलं नाही, हे आम्हाला परत प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगावं लागेल। त्यांनी मेहरबानी करून आमचं क्रेडिट घेण्याचा प्रयत्न करू नये, त्यांनी काम करावं, त्यांनी क्रेडिट घ्यावं, आम्हाला आडवं येऊ नये, ही आमची इच्छा आहे। आपल्या भूमिपुत्रांचे प्रश्न गेले 20 वर्ष जे प्रलंबित होते ते सोडवण्याचा मार्ग आता सापडला असताना माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाल्या 2-3 आणि त्या बैठकीनंतर असं ठरलं की गरजेपोटी बांधलेली भूमिपुत्रांची घरं ती कायमस्वरूपी करताना काही त्रुटी होत्या। त्या त्रुटी मी मागेच सरकारला दाखवलं होतं 2-3 मीटिंग मध्ये की जे 500 मीटर वगैरे जे तुम्ही आम्हाला देणार आहेत ते ताबडतोब देण्यात यावं, GR काढण्यात यावं। पण आता त्या कामाला चांगली चालना मिळालेली आहे। माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निर्णय घेतलेला आहे की जर काही त्रुटी राहिल्या तर परत आपण करू, पण निर्णय घेऊ म्हणून, असं माननीय मुख्यमंत्र्यांच्या पण एकंदरीत सगळ्या मीटिंग वरून त्यांची जी धारणा आहे की प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे, अशा पद्धतीने आता बऱ्याच वर्षाचा प्रश्न आहे आपला भूमिपुत्रांचा की घर कायमस्वरूपी झाले पाहिजे। मला माहिती आहे काही लोकांनी बैठकी पण आता घेतलेल्या आहेत, काही लोकांनी पत्रव्यवहार पण आता केलेले आहेत, पण माझा 2004 पासूनचा माझ्याकडे पत्रव्यवहार आहे। आणि हे मुख्यमंत्री नाही तर पहिल्याचे मुख्यमंत्री नगर विकास मंत्री जे सुनीलजी तटकरे होते, भास्कर जाधव होते, त्याच्यानंतर राजेश टोपे होते, या सगळ्यांचा त्या काळचे हे नगर विकासचे मंत्री होते, त्याच्या अगोदरचे मुख्यमंत्री होते, या सगळ्यांबरोबर 2004 पासून माझा पत्रव्यवहार होता।
मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर यांचे अमरावतीत आगमन, अमरावतीतील विश्रामगृहात पोलिसांकडून सलामी। मेघालयाचे राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर हे अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत। दरम्यान अमरावतीच्या विश्रामगृहात राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर यांचं आगमन झाल्यानंतर त्यांनी अमरावती शहर पोलिसांकडून स्वागत करण्यात आले, तर शहर पोलिसांनी त्यांना मानवंदना देत सलामी दिली। त्यानंतर राज्यपाल चंद्रशेखर एच विजयशंकर हे सावंगा विठोबा येथे धनगर बेडा येथील कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत। राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन। राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले। त्यानंतर त्यांच्या हस्ते पूजा व आरती करण्यात आली। यावेळी राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सलीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर उपस्थित होते। यावेळी राज्यपाल राधाकृष्णन यांनी द्वारकामाई व गुरुस्थान मंदिराचेही दर्शन घेतले। साईबाबा संस्थानाच्या वतीने श्री साईबाबांची मूर्ती देऊन राज्यपालांचे स्वागत करण्यात आले। तत्पूर्वी राज्यपाल श्री.पी. राधाकृष्णन यांचे शिर्डी विमानतळावर आगमन झाले। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्याच्या वतीने त्यांचे स्वागत केले। यावेळी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधिकारी बाळासाहेब कोळेकर आदी उपस्थित होते। कल्याणमध्ये शिवसेना महिला आघाडीचे राहुल गांधी व सुनील केदार यांच्या निषेधार्थ जोडो मारो आंदोलन। विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही वर्षापूर्वी अमेरिकेत केलेल्या आरक्षणासंदर्भातील वक्तव्याविरोधात महायुती चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। आता काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांनी देखील आमचं सरकार आल्यानंतर आम्ही लाडकी बहीण योजना बंद करू असं वक्तव्य केल्यामुळे वातावरण पुन्हा तापले आहे। काँग्रेस नेते राहुल गांधी व माजी मंत्री सुनील केदार यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ कल्याण पूर्वेत शिवसेना महिला आघाडीतर्फे तीव्र निषेध नोंदवण्यात आला आहे। यावेळी राहुल गांधी व सुनील केदार यांच्या प्रतिमेला जोडो मारत निषेध आंदोलन करण्यात आले आहे। आज कल्याण पूर्वच्या महिला या शिवसेनेच्या महिला आंदोलन करत आहेत। आपण म्हणतो जेव्हा चांगलं चाललं असतं तेव्हा दुधामध्ये काहीतरी मिठाचा खडा पाडला जातो आणि ते दूध नासलं जातं। असाच प्रकार नागपूरचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी केलेला आहे। पण आमच्या या बहिणी आहेत ज्यांना 3000 रुपये 1500 रुपये जे आता मिळालेले आहेत ते फार मोलाचे आहेत आणि त्यांच्या सुखामध्ये विष घालवण्याचे काम हे काँग्रेस सरकार करत आहे। तर आगामी सर्व बहिणींना, नुसत्या माझ्या कल्याण पूर्वच्या बहिणींना नाही तर महाराष्ट्रातल्या बहिणींना मी विनम्र अभिवादन करते, विनंती करते, या सरकारला धूळ चाकवा आणि एक सुसह्य सरकार या महाराष्ट्रामध्ये येऊ द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी जी घोषणा केलेली आहे की आम्ही सत्तेत आल्यावर आम्ही हे पैसे बंद करू, खरं तर हा जनतेचा पैसा आहे आणि जनतेचा पैसा जनतेला देण्याची दानत फक्त आमचे लाडके मुख्यमंत्री ज्यांनी खुर्चीवर आल्यापासून, सत्ता स्थापन केल्यापासून धडाक्याने एक एक योजना जनतेच्या फायद्यासाठी आणायला सुरुवात केलेली आहे। तळागाळापर्यंत या योजना ते पोहोचवत आहेत आणि त्यामध्ये स्वतः जातीने लक्ष घालून ते जनतेसाठी काम करत आहेत आणि जनतेचाच पैसा जनतेला देण्याची दानत नसलेल्या या काँग्रेस सरकारला या सारखे दुसरे भिकेचे डोळे लागणार नाही असेच वक्तव्य करणारे या नेत्यांमुळे त्यांची सत्ता खरं तर गेली आहे। आणि आमच्या मुख्यमंत्री साहेबांना आम्ही पुन्हा एकदा अगदी जातीने आम्ही सगळेजण मेहनत घेऊन आम्ही पुन्हा पाठिंबा देणार आहे आणि आमचीच सत्ता आल्याशिवाय राहणार नाहीये। कारण आमच्या सगळ्या लाडक्या बहिणींचा, सगळ्यांचा सपोर्ट ज्यांच्या घरामध्ये असते
1,500 रुपये पोचत आहेत आणि ज्यांना खरंच गरज आहे अशा महिलांना हे 1,500 म्हणजे अगदी खूपच त्यांना आधार झालेला आहे। त्या महिला तर दाखवूनच देतील सुनील केदारची लायकी, आणि आम्ही तर आता दाखवलेलेच जोडे मारून त्याला लायकी। तर इथून पुढे सुनील केदारने असे वक्तव्य करताना लक्षात ठेवायचं आणि काँग्रेसने पण आपल्या सगळ्या पुढाऱ्यांना जाणीव करून द्यायची की हा जनतेचा पैसा जनतेला गेलाच पाहिजे। आणि आमच्या पक्षाचं पहिल्यापासूनच धोरण आहे की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, आणि त्या ध्येय धोरणांच्या बजावणी करत असताना आमचे मुख्यमंत्री अगदी जातीने यामध्ये लक्ष देऊन हे सगळे काम करत आहेत। त्यांना आमचं पूर्ण सपोर्ट आहे आणि या सुनील केदारचा आणि राहुल गांधींचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। आमच्या पक्षाचे आंदोलन सुरू आहे, काय म्हणतो? काँग्रेस सरकारमध्ये जे विरोधी पक्षावर बसलेले राहुल गांधी आमच्या मुख्यमंत्र्यांनी लाडकी बहीण योजना आणलेली आहे, त्या योजनेचा निषेध करणाऱ्या महिलांना पैसे मिळू नये म्हणून जी घोषणा केली आहे त्या विरुद्ध आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। आणि त्याचा निषेध या सर्व शिंदे साहेबांच्या लाडक्या बहिणी खंबीरपणे पाठिंबा देऊन उभ्या राहतील आणि सरकारला त्यांच्या राहुल गांधींच्या काँग्रेस सरकारला कल्याण पूर्वेमधून मी सर्व महिला आघाडीला सांगते की एकही मत काँग्रेसच्या पारड्यात पडता कामा नये। जे विरोधी आहे महिलांचा निषेध करतात, महिलांना जे मिळतंय ती योजनेचा लाभ घेऊ देत नाही, अशा काँग्रेस सरकारला मत टाकणं म्हणजे महिलांच्या सुखी संसारामध्ये मिठाचा खडा टाकणं। हे काँग्रेसचं कामच आजपासून इथून मागेही इतके वर्ष त्यांनी तेच केलंय, स्वतः काही प्रगती केली नाही। आमचे लाडके मुख्यमंत्री यांनी अनेक योजना आणल्यात, त्या योजनेमध्ये वयश्री योजना असेल, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, कामगार योजना असेल, महिलांना घरघंटी असेल, अनेक योजना आणल्या। त्या योजनेतून महिलांना सक्षम करण्याचं काम एकमेव मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब करत असताना काँग्रेसवाले जर असं काही सुचवत असतील की ही योजना बंद पाडा तर त्याचा आम्ही निषेध करू आणि मोठ्यात मोठं, आता ही तर फक्त साधारण आंदोलन आमच्या कल्याण पूर्वेचं आहे, पण याच्या पुढे आणखी मोठं आंदोलन आम्ही घडवू आणि पाहिजे तेवढा निषेध करू, पण कुठल्याही महिलेवरती अन्याय होणार नाही याची दक्षता आम्ही शिवसेना म्हणून, पदाधिकारी म्हणून आणि जे मुख्यमंत्र्यांच्या लाडकी बहीण म्हणून सक्षमपणे त्यांच्या मागे आम्ही उभे राहू। अरे राहुल गांधी बोलतो काय, आटली बाटली कचकन फुटली आणि राहुल गांधी लाडक्या बहिणीचे पैसे बंद करण्यासाठी जो निषेध करते त्याला करताना तुला लाज नाही वाटली? नाशिकमध्ये काँग्रेसचे राहुल गांधी समानार्थ आंदोलन। राहुल गांधी यांच्याबाबत भाजप शिंदे गटाच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन। भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन। नवनीत सिंग बिट्टू, अनिल बोंडे, तरविंदर सिंग, संजय गायकवाड यांच्या निषेधार्थ हे आंदोलन। भाजप शिंदे गटाच्या नेत्यांना अटक करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। भाजप नेत्यांच्या फोटोला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोडो मारले। राहुल गांधींवर बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची यावेळी मागणी करण्यात आली आहे। थोडे 2 आठवड्यापासून या देशामध्ये भारतीय जनता पक्षाचे काही वरिष्ठ नेते, मग त्याच्यामध्ये खासदार असतील, आमदार असतील आणि काँग्रेस पक्षाचे नेते, विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये काहीतरी बेताल वक्तव्य करतायत। कोणी म्हणतंय जीभ कापली जाईल, कोणी म्हणतंय जिभेला चटके देऊ, कोणी म्हणतंय दिल्लीचा एक आमदार म्हणतो की राहुल गांधी तुला तुझ्या आजीसारखे हाल करू, म्हणजे उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली जाते। पण गांभीर्याची ही बाब आहे की हे भाजपचे नेते कुठल्या विशिष्ट समुदायाला, कुठल्या विशिष्ट लोकांना चिथावणी देत आहे की जेणेकरून राहुल गांधींच्या जीविताला हानी होईल। गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्ष नेते झाल्यापासून राहुल गांधींनी त्याच्या आधी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने या देशातील मोठ्या घोटाळेबाजांना उघड करण्याचं काम केलंय। मग हा देशामध्ये कोण कट रचतंय? या सर्वसामान्य माणसाचा आवाज राहुलजी गांधी यांना कुठेतरी जीवे मारण्याची धमकी दिली जाते, हे अतिशय गांभीर्याची बाब आहे। काँग्रेस पक्ष आज सगळे वाक्य महाराष्ट्रात रस्त्यावर उतरलाय, पण ही गांभीर्याची बाब अशी आहे की उद्या जर राहुलजींच्या जीवाला धोका झाला, खरं तर या देशामध्ये कोणाची हिंमत नाही त्यांच्या केसाला हात लावण्याची। परंतु गेल्या काही दिवसापासून भारतीय जनता पक्षाचे जबाबदार नेते असे वक्तव्य केल्यानंतर कुठेतरी एक मनामध्ये भीती निर्माण झालेली की कुठल्या विशिष्ट लोकांना हे चितावणी देत आहे की जेणेकरून राहुल गांधींचे जीविताला धोका होईल। म्हणून आमची मागणी आहे
या लोकांना तुरुंगात टाकलं पाहिजे, यांची चौकशी झाली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने याच्या मागे कोण कट रचते हे उघडकीस आलं पाहिजे आणि कडक शासन झालं पाहिजे, हीच मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही करतो. आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन. काँग्रेस पक्षाच्या वतीने आज संपूर्ण राज्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात येत आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड व भाजप खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बद्दल अपशब्द वापर केला होता. त्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांचे पोस्टर जाळत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विरोधात आंदोलन करावं लागतंय, काय वाटतं? खरं म्हणजे जेव्हापासून राहुलजींनी भारत जोडो यात्रा सुरुवात केली तेव्हापासून या भाजपच्या लोकांना राहुलजींची भीती वाटू लागली आणि त्याचा परिणाम आपण लोकसभेमध्ये बघितलेला आहे. राहुलजींच्या पदयात्रेमुळे लोकसभेमध्ये यांचा सुपडा साफ झालेला आहे आणि यांना आता पूर्वीचे लोक जसे मनाचे पाण्यात सुद्धा राहुलजी दिसू लागले. म्हणून या देशाचे पंतप्रधान असतील, अमित शहा असतील, महाराष्ट्र सरकारमधले जे लोक असतील भाजपची, या मंडळींनी राहुलजींच्या विरोधात एक षडयंत्र या ठिकाणी सुरू केलं आणि त्यांचे पिलावळ आहे या पिलावळांना पुढे करून राहुलजी बद्दल अपशब्द वापरू लागले. म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि ह्या लोकांचे मनसुबे जे आहे ते आम्ही निश्चितपणे आणून पाडू आणि जनतेच्या मनामध्ये. मागील 60 वर्ष काँग्रेस पक्ष हा सत्तेत होता, पण आजची आणि त्या काळाची जर राजकीय परिस्थिती बघितली तर आज स्तर खूप खालावलेला आहे. याकडे आपण कसं बघता? या भाजपची मंडळीची मानसिकताच त्या पूर्वीपासून जी आहे ही विचित्र प्रकारची आहे. जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणारी आहे, गरिबाला गरीब करणारी आहे. यांना लोकांशी, जनतेशी, महिलांशी जे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे त्याला डायव्हर्ट करण्यासाठी हे वाचावीरांना पुढे करतात आणि यांचे प्रयत्न ही जनता जनार्दन आणून पाडती आहे आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून यांचे मनसुबे निश्चितपणे आम्ही आणून पाडू. रोज एक आमदार उठल्या सुटल्या एक वक्तव्य करताय, सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही, कसं बघायचं? खरं म्हणजे भाजपची जी मंडळी आहे यांची जे महिलांवर, मुलींवर जे अत्याचार झालेले यांची नाव समोर आलेली आहे. म्हणून ह्या लोकांना कुठेतरी लोकांना संभ्रम निर्माण करण्याचं काम हे वाचावीर करत आहे आणि भाजपची ही मंडळी घाबरलेली आहे, राहुल गांधीला घाबरलेली आहे, महाराष्ट्र जनतेला घाबरलेली आहे. धन्यवाद सर. शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना मुख्यमंत्री करण्याचा चंग बांधला आहे अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. राहुल गांधी स्टेटमेंट संजय गायकवाड आणि अनिल बोंडेवर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, अशा बोलणाऱ्यांचं समर्थन होऊ शकत नाही, असं बोलणंही योग्य नाही. कुठल्याही व्यक्तीने असं बोलू नये, पण राहुल गांधीने सुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे. राहुल गांधींनी ज्या पद्धतीने ओबीसी, एसटी, एससी यांचं आरक्षण काढून टाकू क्लिअर आहे त्यांच्या बोलण्यामध्ये. आता बघा, हे लोक आता मोदींच्या विरोधात प्रचार करत सुटले होते की मोदींनी संविधान बदलणार. मोदींनी काही संविधान बदलण्याची भाषा केली नव्हती. 10 वर्ष मोदी होते, कधी संविधान बदललं नाही आणि आताही बदलणार नाही आणि तो बदलूच शकत नाही. पण खोटारडेपणा एवढा केलाय की जनतेला भ्रमित केलं जातंय. आता राहुल गांधींनी पोटातलं ओठावर आणलंय की आम्ही आरक्षण बदलणार आहे, आम्हाला आरक्षण नको आहे. हेच नेहरूजी म्हटले होते की आरक्षणाचा विकासाला बाधा आहे. हेच राजीव गांधींनी म्हटलं होतं की आरक्षण हे बुद्धिहीन लोकांना द्यावं आणि हेच आता राहुल गांधींनी म्हटलं की आम्ही आरक्षण थांबवणार आहे. 3 पिढ्यांची भाषा गांधी परिवाराची आरक्षण थांबवण्याची आहे. राहुल गांधींनी सुद्धा विचार करून बोललं पाहिजे. आम्ही महाराष्ट्रात राहुल गांधी आल्यावर त्यांच्या स्टेजवर, त्यांच्या सभेत जाऊन आमचा ओबीसी समाज, आमचा एससी समाज, आमचा एसटी समाज हा विचारणार आहे की महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी आपण याचं उत्तर द्या की तुम्हाला आरक्षण का नको आहे, तुम्ही का आरक्षण विरोधी आहेत, याचा जाब आम्ही विचारणार आहेत, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. आम्ही सांगितलंय जेवढे पुलगावला आम्ही का जिंकू शकतो, शिंदे साहेबांनी सांगितलंय. आमचा वाद नाही कोणती सीट कुणाला, आम्ही आता जिंकण्याकरता लढतो आहे आणि 100% आमच्या एक सीटचा निर्णय आम्ही मेरिटवर करू
हा फार आग्रह असणार आहे कुणाचा, कोणती सीट कुणाला मिळावी, पण जिंकण्याचा मात्र आग्रह असणार आहे. विदर्भामध्ये जागा वाटप कधीपर्यंत? मला वाटतं आता 70-80% आमचे निर्णय झाले आहेत. आमचे लवकरच निर्णय होतील, काही फार वाद नाही राहिले आहे. उमेदवार बदल हा पार्लमेंटरी बोर्ड वगैरे बसून निर्णय होईल. काही जागावर मात्र सिटिंग गेटिंग वगैरे जो बोलतायत त्यामध्ये जर आम्ही जिंकत नसू तर आम्ही मोठं मन करू, ते जिंकत नसतील ते मोठं मन करतील. पण ज्या ठिकाणी आम्ही जिंकतोय त्या ठिकाणी तिघही बसून हे कशी जिंकतोय, ही कशी जिंकतोय, ही कशी जिंकतोय यावर चर्चा मात्र आम्ही करू. सहमती झाल्याची माहिती आहे, त्याला मान्यता दिल्याची माहिती आहे, काय सांगाल? मी माननीय पंतप्रधान मोदीजी आणि केंद्र सरकारचं धन्यवाद देतो, अभिनंदनही करतो की मोदीजींनी 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो मॅनिफेस्टो दिला होता, जाहीरनामा दिला होता, त्यामध्ये 1 नेशन 1 इलेक्शन हा एक अत्यंत महत्त्वाचा जाहीरनाम्यामध्ये समावेश होता. आणि या 100 दिवसामध्ये, पहिल्या 100 दिवसाच्या कार्यकाळामध्ये मोदीजींनी आपल्या देशाला दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आणि आज 1 नेशन 1 इलेक्शनचा मंत्रिमंडळाचा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा ठराव झाला. लवकरच राज्यसभा लोकसभेमध्ये यावर चर्चा होऊन मला असं वाटतं या देशामध्ये अनेक वर्षापासून 1952, 57 याचे अनेक रेफरन्सेस आहेत. तर अनेक वर्षानंतर आज या देशामध्ये ऐतिहासिक निर्णय झाला आणि हा ऐतिहासिक निर्णय देशाला स्टेबल करणे, सरकार मोठ्या प्रमाणावर एका वेळीच येणे आणि दोन्ही सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार एका वेळी आले तर या दोन्ही सरकारमधला जो विकासाचा जो एक अजेंडा असतो तो अजेंडा सुद्धा चांगल्या पद्धतीने जाईल. दोन्ही सरकार, कुठल्याही पक्षाची असो, दोन्ही सरकार एका वेळा जेव्हा अस्तित्वात येतील तेव्हा एक निश्चितपणे या देशाच्या विकासाला मोठा आधार मिळणार आहे. आणि सोबतच जो मोठा खर्च इलेक्शनमध्ये येतो, जो डबल इलेक्शनमध्ये खर्च येतो, प्रशासनाची मोठ्या प्रमाणावर आचारसंहिता आणि त्यातून जो प्रशासनाचा काळ जातो, जनतेचा काळ वाया जातो, काळ वाचणार आहे, मोठा काळ वाचणार आहे. नरहरी झिरवळांनी काल कोट केला की मुख्यमंत्री जे आहेत, मी देखील मुख्यमंत्री पदाचा दावा केला होता, जयंत पाटलांना असं पत्र देखील केलं होतं, परवाच्या दिवशी असा दावा केला होता. तुमची मला माहित नाही झिरवळ काय बोलले, पण या राज्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाला घेऊन धुसफूस आहे. शरद पवार साहेबांना, सुप्रियाताईंना मुख्यमंत्री करण्याचा त्यांनी चंगत बांधला आहे. उद्धव ठाकरे कटोरा घेऊन फिरत आहेत, मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा. काँग्रेसकडे जात आहे, शरद पवारजीकडे जात आहे. तिकडे काँग्रेसमध्ये नाना पटोले सारखे अजून 10 नेते तयार झाले आहेत. त्यांच्याकडे मुख्यमंत्र्याची चढाओढ आहे. आमच्याकडे फक्त डबल इंजिन सरकार आलं पाहिजे. केंद्रातलं 2029चं मोदीचं सरकार 29 पर्यंत आणि राज्यातलं सरकार जर एका विचाराचं आलं आणि हे दोन्ही सरकार जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला एक मोठा फायदा होऊ शकतं. म्हणून डबल इंजिन सरकार या महाराष्ट्राला पाहिजे. कारण दिल्लीमध्ये मोदीजी 2029 पर्यंत आता आहे, त्यांचा सरकारचा पुरेपूर फायदा या महाराष्ट्राला झाला पाहिजे. जर महाविकास आघाडीला चुकून मत दिलं आणि सरकार जर चुकीचं आलं तर त्या पद्धतीनं जसं उद्धव ठाकरेंनी 15 योजना बंद केल्या होत्या त्यांच्या काळात, म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना सुद्धा बंद केली होती. पुन्हा या महाराष्ट्रामध्ये जर चुकीचं सरकार आलं तर मोदी सरकारच्या, केंद्र सरकारचा कोणताही सपोर्ट या महाराष्ट्राला ते घेणार नाही. मोदीजींनी किती म्हटलं हे घ्या तर हे लोक घेणार नाही, कारण मोदींचं नाव होईल म्हणून हे लोक त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे लोक योजना डिनाय करतील, योजना येऊ देणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं डबल इंजिन सरकार आमची प्रायोरिटी आहे. मुख्यमंत्री पद हे महाविकास आघाडीची प्रायोरिटी आहे. की राहुल गांधी यांची जीप थटावी. आज अनिल बोंडेंनी वक्तव्य केलं की राहुल गांधींना दोघांवर गुन्हे दाखल झालेले, काय सांगाल अशा वक्तव्यावर? मी कालही सांगितलं, सकाळी सांगितलं, आताही सांगतोय, अशा बोलण्याचं समर्थन होऊ शकत नाही. असं बोलणंही योग्य नाही. कुठल्याही व्यक्तीने असं बोलू नये. पण राहुल गांधींनी सुद्धा तोंड सांभाळून बोललं पाहिजे. राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं ओबीसी, SC, STचं आरक्षण आम्ही काढून टाकू, क्लिअर आहे त्यांच्या बोलण्यामध्ये. तर आता बघा, हे लोक आत्ता मोदीजींच्या विरुद्ध प्रचार करत सुटले होते की मोदीजी संविधान बदलणार. मोदीजींनी कधीच संविधान बदलण्याची भाषा केली नाही. 10 वर्ष मोदीजी होते, कधी संविधान बदललं नाही. आताही कधी संविधान बदलणार नाही आहे, तो बदलूच शकत नाही.
पण खोटारडेपणा एवढा केला की जनतेला कन्फ्यूज केलं. आता स्वतः राहुल गांधींनी पोटातलं ओठावर आणलं की आम्ही आरक्षण बदलणार आहेत, आम्हाला आरक्षण नको आहे. हेच नेहरूजींनी म्हटलं होतं की आरक्षण विकासाला बाधा आहे. हेच राजीव गांधींनी म्हटलं होतं आरक्षण हे बुद्धिहीन लोकांना द्यावं लागतं. हेच आता राहुल गांधी बोलले की आम्ही आरक्षण थांबवणार आहे. त्यामुळं 3 पिढ्याची भाषा गांधी परिवाराची आरक्षण थांबवण्याची आहे. राहुल गांधींनी सुद्धा विचार करून बोललं पाहिजे. आम्ही महाराष्ट्रात राहुल गांधी आल्यावर त्यांच्या स्टेजवर त्यांच्या सभेत जाऊन आमचा ओबीसी समाज, आमचा एससी समाज, आमचा एसटी समाज हा विचारणार आहे की महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी तुम्ही याचं उत्तर द्या की तुम्हाला आरक्षण का नको आहे, तुम्ही का आरक्षण विरोधी आहे, याचा जबाब आम्ही विचारणार आहे. जरांगे पाटलांना 6व्यांदा पुन्हा उपोषण आरंभलं आहे, काय सांगाल? नाही, मला असं वाटतं सरकारने एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी त्यांना काय आश्वासन दिलं आहे. पण आमचा स्पष्ट म्हणणं आहे ओबीसीचं कुठलंही आरक्षण न काढता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. त्याकरता काय चर्चा केल्या पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण देण्याकरता भाजपाची भूमिका क्लिअर आहे. देवेंद्र फडणवीसांनी ते आरक्षण दिलंही होतं, पण मधल्या काळात महाविकास आघाडीच्या नाकर्तेपणामुळे ते गेलं. उद्धव ठाकरेमुळे ते आरक्षण गेलं. आता माननीय एकनाथ शिंदेजींनी जरांगेजीला काहीतरी शब्द दिला आहे. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, याबद्दल ते योग्य तोडगा काढतील. शिंदे गटाने अनिल बोंडे व संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. आमदार संजय गायकवाड व खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात काँग्रेसचे आंदोलन. काँग्रेस पक्षाच्या वतीने आज संपूर्ण राज्यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड व भाजप खासदार अनिल बोंडे यांच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात येत आहे. शिवसेना आमदार संजय गायकवाड व भाजप खासदार अनिल बोंडे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या बद्दल अपशब्द वापर केला होता. त्याच्या निषेधार्थ छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांचे पोस्टर जाळत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेस पक्षाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अनिल बोंडे व संजय गायकवाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे. राहुल गांधी जैसा हो, देश का नेता कैसा हो, राहुल गांधी जैसा हो, कैसा हो, विरोधात आंदोलन करावं लागतंय, काय वाटतं? खरं म्हणजे जेव्हापासून राहुलजींनी भारत जोडो यात्रा सुरुवात केली तेव्हापासून या भाजपच्या लोकांना राहुलजींची भीती वाटू लागली आणि त्याचा परिणाम आपण लोकसभेमध्ये बघितलेला आहे. राहुलजींच्या पदयात्रेमुळे लोकसभेमध्ये यांचा तुकडा साफ झालेला आहे आणि यांना आता पूर्वीचे लोक जसे मनाचे पाण्यात सुद्धा राहुलजी दिसू लागले. म्हणून या देशाचे पंतप्रधान असतील, अमित शहा असतील, महाराष्ट्र सरकारमधले जे लोक असतील भाजपची, या मंडळींनी राहुलजींच्या विरोधात एक षडयंत्र या ठिकाणी सुरू केलं आणि त्यांचे पिलावळ आहे या पिलावळांना पुढे करून राहुलजी बद्दल अपशब्द वापरू लागले. म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन सुरू केलेलं आहे आणि ह्या लोकांचे मनसुबे जे आहे ते आम्ही निश्चितपणे आणून पाडू आणि जनतेच्या मनामध्ये. मागील 60 वर्ष काँग्रेस पक्ष हा सत्तेत होता, पण आजची आणि त्या काळाची जर राजकीय परिस्थिती बघितली तर आज स्तर खूप खालावलेला आहे. याकडे आपण कसं बघता? या भाजपची मंडळीची मानसिकताच त्या पूर्वीपासून जी आहे ही विचित्र प्रकारची आहे. जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणारी आहे, गरिबाला गरीब करणारी आहे. यांना लोकांशी, जनतेशी, महिलांशी जे प्रश्न आहे, शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे याला डायव्हर्ट करण्यासाठी हे वाचावीरांना पुढे करतात आणि यांचे प्रयत्न ही जनता जनार्दन आणून पाडती आहे आणि काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून यांचे मनसुबे निश्चितपणे आम्ही आणून पाडू. रोज एक आमदार उठल्या सुटल्या एक वक्तव्य करताय, सरकार त्यांच्यावर कारवाई करत नाही, कसं बघायचं? खरं म्हणजे भाजपची जी मंडळी आहे यांची जे महिलांवर, मुलींवर जे अत्याचार झालेले यांची नाव समोर आलेली आहे. म्हणून ह्या लोकांना कुठेतरी लोकांना संभ्रम निर्माण करण्याचं काम हे वाचावीर करत आहे आणि भाजपची ही मंडळी घाबरलेली आहे, राहुल गांधीला घाबरलेली आहे, महाराष्ट्र जनतेला घाबरलेली आहे. धन्यवाद सर.